मुलगी: डॉक्टर, माझं डोकं खूप दुखतंय. डॉक्टर: मॅडम, सीटी स्कॅन करावा लागेल. मुलगी: पण माझ्या एकटीच्या त्रासासाठी सगळी सीटी स्कॅन करायची काय गरज आहे डॉक्टर? डॉक्टरने डिग्री विकायला काढली. संता एकदा नोकरीसाठी इंटरव्ह्यू द्यायला गेला. बॉस: काय झालं? संता: सर, मी खूपच नर्वस होऊन राहिलो. बॉस: अरे घाबरू नकोस, तू माझ्याशी अगदी मित्र समजून बोल. संता: जायला, मी तर उगाच घाबरत होतो. मग काय चाललंय बाकी? वहिनी कशा आहेत? मुलं बाळ मजेत ना? बाबा: तुझा रिझल्ट इतका वाईट का आलाय? मन्या: चांगल्या माणसांबरोबर नेहमी वाईटच होतं. स्नेहा: काय ग मीना, हल्ली स्टेटसवर नवीन नवीन पदार्थ नाही टाकत? मेघा: आई बोलली की रेसिपी ट्राय करायची असेल तर भांडी पण घासावी लागतील. तुझ्या माझ्या प्रेमात आडवी येणारी प्रत्येक भिंत मी पाडणार. तुझ्या माझ्यामधला प्रत्येक डोंगर मी फोडणार. बस, त्याच्या याच वाक्यावर भाळून तिने लग्न केलं. नंतर तिला कळालं, हरामखोर जेसीबी चालक होता. एकदा नवरा बायको खूप भांडत असतात. नंतर बायको लुंगी आणून नवऱ्याच्या अंगावर फेकते. बायको: बदला लुंगी. नवरा घाबरून: हे तू मराठीत बोललीस की हिंदीत? पत्नी: अहो ऐकलत का? पती: ऐकतोय, बोल. पत्नी: डॉक्टरांनी मला विश्रांती आणि हवापालट करण्यासाठी स्वित्झर्लंड किंवा न्यूझीलंडला जायला सांगितले. आपण कुठे जायचं? पती: दुसऱ्या डॉक्टरकडे. पोलीस: तुझी सगळी कागदपत्र ठीक आहेत, तरी देखील 2000 रुपये दंड भरावा लागेल. मन्या: सर, सगळी कागदपत्र ठीक आहेत, मग दंड कुठला? पोलीस: तू सगळी कागदपत्र प्लॅस्टिकच्या बॅगेत सांभाळून ठेवली आहेत आणि प्लॅस्टिकच्या बॅगेवर बंदी आहे. मन्या: आज टीव्हीवर 30 फुटांचा साप दाखवणार आहेत. जान्या: वा, पण मी पाहू शकणार नाही. मन्या: का? जान्या: माझा टीव्ही 21 इंची आहे. मन्या: महाराज, मी माझ्या चुका कशा प्रकारे जाणून घेऊ शकतो? महाराज: बाळा, तू तुझ्या बायकोला केवळ तिची एक चूक निदर्शनास आणून दे, त्यानंतर ती तुझ्याच नव्हे तर तुझ्या अख्ख्या खानदानाच्या चुकांचा पाढा वाचेल. नवरा: आज भाजीत थोडं मीठ जास्त पडले असं वाटतंय. बायको: मीठ बरोबर आहे, भाजीच कमी पडली आहे. तुम्हाला सांगितलं होतं ना भाजी जास्त आणायला.